नमस्कार, मी धनाजी कांबळे, आरोग्य मित्र, लातूर जिल्हा। आज धरणे आंदोलनाचा पहिला दिवस आहे। या धरणे आंदोलनाचं कारण म्हणजे महत्त्वाकांक्षी योजना आरोग्य विषयक, त्यामध्ये आम्ही आरोग्य मित्र म्हणून काम करत असतो। जवळपास 10 वर्षापासून आम्ही काम करतो, परंतु आम्हाला महागाईच्या तुलनेमध्ये जेवढं वेतन मिळायला पाहिजे ते मिळत नाही। त्याच्यासाठी आमचं आंदोलन आहे। त्याचबरोबर आमचं शासनामध्ये समायोजन व्हावं अशी आमची इच्छा आहे। नमस्कार, माझं नाव सचिन पवार। आम्ही 2018 पासून आयुष्मान भारत योजना सुरू झाली। आयुष्मान भारत योजनेचा आम्ही गावागावामध्ये जाऊन ई-KYC केली, तरी ते आम्हाला त्याचं काही मानधन भेटलं नाही। आणि आरोग्य मित्र हा दुर्लक्षित घटक आहे योजनेचा, तरी शासनाने आमच्या मागण्यावरती विचार करावा। नमस्कार, मी आरोग्य मित्र ज्योती वेंकटराव जगताप। मी या योजनेमध्ये 2013 पासून कार्यरत आहे सर। या योजनेमध्ये आम्हाला एकदम कमी पगारीवर काम करावं लागते, त्याच्यामुळे आज आम्ही धरणे आंदोलनावर बसले आहोत। आमची मागणी आहे की आमच्या सगळ्यांच्या पगारवाढीच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात। मी आरोग्य मित्र स्नेहा सचिन चांडक। मी या योजनेमध्ये 2014 पासून कार्यरत आहे। आज माझी पेमेंट खूप कमी आहे, तर आमच्या मागण्या आहेत की आमचं घर व्यवस्थितरित्या चालावं व आम्हाला पेमेंट वाढून मिळावी, तसेच आम्हाला शासनामध्ये समाविष्ट करून घ्यावी, हीच आमची मागणी आहे। नमस्कार, मी आरोग्य मित्र वसंत जगदान। 2012 पासून महात्मा फुले योजना चालू आहे, तरी आमच्या मानधनामध्ये कसल्याही प्रकारची वाढ होत नाही। जे प्रायव्हेट हॉस्पिटलला काम करतायत, प्रायव्हेट हॉस्पिटलवाले जे कर्मचारी काम करतात त्यांना दरवर्षी वेतनामध्ये वाढ होते, परंतु आमच्या वेतनामध्ये कसल्याही प्रकारची वाढ होत नाही, तरी शासनाने याच्यावर लक्ष देण्यात यावे। नमस्कार, मी आरोग्य मित्र नागेश कल्याणे, लातूर जिल्हा प्रतिनिधी। आरोग्य मित्र म्हणजे नेमकं एक असा घटक आहे की जे काही पेशंटला किंवा त्याच्या अडचणी आहेत ते समजून घेण्याचं काम आरोग्य मित्र करतो। त्या अनुषंगाने आरोग्य मित्राचं जे काही दायित्व आहे, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांना मिळणारा लाभ हा कशा स्वरूपात मोफत होईल आणि शासनाचं नाव समोर येईल, हे काम बघण्याचं काम आरोग्य मित्र करतात। त्या अनुषंगाने आजपर्यंत शासनाचे जे काही योजना आहेत त्याचं पूर्व दायित्व हे आरोग्य मित्रांनी आपल्या खांद्यावरती घेऊन पूर्णपणाने वर्चस्व दाखवून त्यांचं नाव केलेलं आहे। पण शासनाचंही एक कर्तव्य आहे की आरोग्य मित्र यांना समायोजन करून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। त्यासाठी आज आम्ही 18/2/2025 रोजी जवळपास 12 वर्षानंतर पहिली वेळेस संप पुकारलेला आहे, कारण शासनालाही कळावे की आरोग्य मित्रांना जे काही मागण्या आहेत त्यांच्या ते मान्य कराव्यात, यासाठी हे संप करण्यात येत आहे। प्रधानमंत्री जन आरोग्य मित्र आज या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या न्याय हक्कासाठी ते धरणे दिलेले आहेत। मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी असलो, राज्यात आणि केंद्रात जरी आमचं शासन असलं, तरी या आरोग्य मित्रांच्या मागण्या या न्याय्य आहेत। आज 2013 पासून या आरोग्य मित्रांना साधारण 11,000 रुपये तुटपुंजा मानधनावर हे सेवा देतात। इतक्या कमी मानधनावर ग्रामीण भागामध्ये महिला सुद्धा आता मिळत नाही। हे ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले, पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले पदवीधर, उच्च पदवीधर विद्यार्थी तरुण आहेत। या तरुणांना राज्य शासनानं, केंद्र शासनानं, मी तर म्हणतो की यांचं पगारवाढीचं जे काही डिमांड आहे, मागणी आहे, त्यापेक्षा यांची सेवा 12 वर्षाची सेवा गृहीत धरून यांचं समायोजन करावं आणि यांच्या सुप्त गुण जे आहेत 11,000 मध्ये जे यांनी काम करू शकतात, यांना समायोजन केल्यानंतर हे आणखी चांगली रुग्णांना सेवा देऊ शकतील आणि याचा महाराष्ट्राच्या तिजोरीवर
फारसा भार पडणार नाही, कारण चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणीतली जरी यांना समायोजन केलं तरी हे समाधानी राहतील। या प्रसंगी या सर्व जन आरोग्य मित्रांना बालाजी पाटील चाकूरकर आणि माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो। मी यांच्या सोबत जिथे कुठे शिष्टाई करण्याची गरज पडेल तिथे माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत हा विषय नेऊन यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी बाध्य करू। काही घोषणा वगैरे असेल तर द्या। आमच्या मागण्या झाल्याच पाहिजे, झालीच पाहिजे, आमची बरोबर झालीच पाहिजे, आमची बरोबर झालीच पाहिजे, समायोजन झालंच पाहिजे, समायोजन झालंच पाहिजे, समायोजन झालंच पाहिजे।